देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। धन्यवाद। या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। मी अजूनही आमच्या शाखा प्रमुखांना, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण पल्लवी ब्लड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक 9 चेंबूर आणि अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आणि युवा सेनेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्ताचा तुटवडा जाणवत होता, ब्लड बँकेच्या माध्यमातून तशी विनंती आली आणि म्हणून आम्ही आज हे शिबिर आयोजित केलं आहे। दरवर्षी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन हे होतच असतं, परंतु तातडीची गरज भागवण्यासाठीचा हा आजचा आमचा प्रयत्न आहे। साधारण 150च्या वर या ठिकाणी आत्तापर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंतच आम्ही हे ठेवलेलं आहे। त्यांना 100 बॉटल्स हव्या होत्या, परंतु आता 150च्या वर गेलेल्या आहेत आणि मला वाटतं साधारण 250 ते 300 लोक आज रक्त दान करतील। आणि आज योगायोगाने मैत्री दिनसुद्धा आहे, त्याच्यामुळे मैत्री एक शिवसेनेचं म्हणजे ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि लोकांचं एक अनोखं एक मैत्रीचं बंधन आहे। मला वाटतं आज सर्वांना मैत्री दिनाच्या सुद्धा शुभेच्छा आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज हा मला वाटतं मैत्री दिन आम्ही साजरा करत आहोत। अत्याधुनिक हॉस्पिटल व्हायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। कुठेतरी शताब्दी हॉस्पिटलवरती भार पडतोय, अजूनही कुठल्याही प्रकारे जे होत नाही त्याला प्रायव्हेट करण्याची कुठेतरी लावून धरलेली आहे। काय सांगायला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आज त्यांची बटीकत झाली आहे आणि त्यांच्यामुळे शताब्दी हॉस्पिटल सहित अनेक 3 रुग्णालय आहेत, त्यांचं खाजगीकरणाच्या माध्यमातून चालवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत। लोकांचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो विरोध आम्ही मुंबई महानगरपालिकेला आम्ही कळवलेला आहे की आर्थिक कुठल्याही परिस्थितीमध्ये बोजा हा पडता कामा नये लोकांवर, ही आमची भूमिका आहे। आणि त्या दृष्टीने आमचे खासदार अनिल देसाई हे मुंबईच्या आयुक्तांशी बोलत आहेत। आम्हीसुद्धा पत्रव्यवहार त्या दृष्टीने DMC जे आहेत हेल्थचे त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि मला वाटतं लवकरच लोकांची जी मागणी आहे त्यांच्यापुढे आम्ही नेऊ आणि मला वाटतं जर आर्थिक बोजा पडणार असेल रुग्णांवर आणि इथल्या गोरगरीब लोकांवर तर निश्चितपणे आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि हे आम्ही होऊन देणार नाही। काही दिवसानंतर अजूनही रस्त्यावरती खड्डे प्रचंड बघायला भेटत आहेत। खड्डे मुक्त करू असं सांगण्यात आलं होतं, पण अजून खड्डे मुक्त झालेलं नाही। बघा, आपल्याला सर्वांना माहिती असेल की निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे आणि देशातली जी वेगवेगळ्या यंत्रणा आहे त्यांना हाताशी धरून आज हे सत्तेमध्ये बसलेले आहेत। म्हणजे लोकशाहीचा गळा घोटून
हे अनैतिक पद्धतीने राज्य सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. हे जरी खरं असलं तरी आज तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्र सरकारमध्ये आपापसामध्ये मंत्र्यांमध्ये काय चाललं आहे. मंत्र्यांच्या माध्यमातूनच लोकांवर अत्याचार होत आहेत. दररोज मंत्र्यांची नवीन नवीन प्रकरणं उजेडात येत आहे. कोणाचाही कंट्रोल आणि नियंत्रण म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा निर्णय नियंत्रण या शासनाच्या मंत्र्यांवर पण नाही आहे, प्रशासनावर पण नाही आहे. कोट्यावधीचे घोटाळे होत आहेत. कोट्यावधीचे घोटाळे हे झाकले जात आहेत आणि कोट्यावधीचे टेंडर जे त्या ठिकाणी दिले जात आहेत जवळजवळ 3,000 कोटीचा टेंडर घोटाळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावर आता ब्रेक लागला आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत. म्हणजे बोलायला गेलं तर महाराष्ट्र शासन हे शासन राहिलेलं नाही आहे, दुःशासन झालेलं आहे. परंतु मायबाप जनता जी आहे, मायबाप जनतेलासुद्धा फसवलं जात आहे. आगामी काळामध्ये कुठेतरी हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकांवर जबरदस्ती करण्याचा जो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टीने लोकांनीच मला वाटतं जागरूकतेने याच्यावर कार्यवाही केली पाहिजे. राजकीय प्रश्न म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. साखरमानी आता गणपतीसाठी रत्नागिरी जाण्यासाठी जातात, पण मुंबई गोवा महामार्ग अजूनही लोकांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा मुंबईतले रस्ते असतील, मुंबईतली अवस्था असेल, कुठेच काहीच व्यवस्था दिसत नाही आहे. गणेश विसर्जनाच्या दृष्टीने आपल्याला आता माहिती असेल की कोर्टाचा आदेश आहे, पण मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जनाची व्यवस्थासुद्धा यावेळेला कोलमडेल अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे. आम्ही कालच माटुंग्याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सायन तलाव जो आहे तिथे जवळजवळ 5,500 गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आणि आता असं सांगितलं जात आहे की 6 फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करणार आहे. परंतु मला वाटतं कृत्रिम तलावाची व्यवस्था करणं संपूर्ण मुंबईमध्ये एवढ्या गणपतीसाठी गणेशासाठी हे होऊच शकत नाही आणि शासनाने पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाऊन की बाबा ही व्यवस्था या वर्षात होणं अशक्य हे सांगितलं गेलं पाहिजे. परंतु शासनाला मला वाटतं काही करण्याचं मानस दिसत नाही. गणेश मूर्तींची विटंबना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विसर्जनाच्या वेळेला होऊ नये अशी सर्वांची भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि असा जर काही प्रकार झाला तर तीव्र लोकभावना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल विसर्जनाच्या दिवशी. हो ना, दररोज शाखा उघड्या असतात. शाखेमध्ये लोक येतात, लोकांचे प्रश्न आम्ही हाताळतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा काही जण रात्री झोपेतून सुद्धा शिवसैनिकांना उठवत असतात. आणि आमची जी सेवा आहे, जी शिकवण आहे, जी छत्रपती शिवरायांपासून ते बाळासाहेबांपर्यंत आणि पुढे आता उद्धवसाहेब चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही आमचं काम हे करीतच आहोत. आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विभाग क्रमांक 9 चेंबूर विधानसभा, अणुशक्तीनगर आणि सायन कोळीवाडा या विधानसभेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. याच्यामध्ये जात धर्म पंथ काही मानलं जात नाही. कोणाचंही रक्त कोणालाही चालतं, म्हणजे त्यांच्या ग्रुपप्रमाणे. त्यामुळे हे जे दान आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आज त्याचा तुटवडा परत आहे. आपण शासनाच्याही आपल्याला विनंती करत आहे की रक्त कमी होत आहे, त्यासाठी ही एक शिवसेना पक्षातर्फे जी जनसामान्यांना जी मदत होते त्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे. ही बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला. शिवसेना ही एक संघटना आहे. आधी पक्ष राजकीय पक्षानंतर आहे. शिवसेनेची जी संघटनेची स्थापना झाली हे सामाजिक लोकांचे जे सामाजिक प्रश्न होते, न्याय हक्कासाठी जी लढा होता त्यासाठी उभारलेली संघटना आहे. त्यात 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आणि हे सर्वात श्रेष्ठ असं कार्य आहे रक्तदानाचं, ते आज इथे चालू आहे. मुंबईकर जनता अजूनही उद्धव साहेबांसोबत आहे. कितीही गद्दार आले आणि गेले तरी मुंबईकर जी जनता आहे ते उद्धव साहेबांसोबत आहे. बघा, मुंबईसाठी शिवसेनेने जे केलेलं आहे ते कुठल्याच पक्षाने केलेलं नाही आहे. त्यामुळे शिवसेने ही नेहमी 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, समाजसेवेच्या माध्यमातून शिवसेना घरोघरी पोचलेली आहे. कुठेही अडीअडचण असेल, कोणालाही काही गरज असेल
तर तो पहिला शिवसेनेच्या शाखेकडे धावतो, शिवसैनिकाकडे धावतो, बाकी कुठल्याही पक्षाकडे नेत्याकडे धावत नाही. त्यामुळे लोकांना 100% खात्री असते की आपल्याला न्याय मिळेल. आपल्या जर कुठे आपलं काम होण्यासारखं असेल तर ते शिवसैनिक आणि शिवसेनेची शाखाच करू शकते. नगरपालिका निवडणूक जवळ आलेला आहे, काय वाटतं उद्धव साहेबांचं परत एकदा महापौर 100% शिवसेनेचाच महापौर, शिवसेनेचीच सत्ता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येईल. आता हे सत्ताधारी सगळे घाबरलेले आहेत, त्यामुळे निवडणुका काही ना काही कारणं देऊन पुढे ढकलत आहेत. तर ठीक आहे, जनतेला माहिती आहे, जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे. गेली 25-30 वर्ष शिवसेनेने जे काम केलेलं आहे ते काम कोणीही केलेलं नाही आहे. तुम्ही उदाहरणार्थ जी महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्याची अवस्था काय आहे हे जनतेला कळतं आहे सगळं. महानगरपालिकेचे भूखंड, शासनाचे भूखंड कसे कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर, एखाद्या संस्थेच्या नावावर दिले जातात हेही लोकांना माहिती आहे. आता उधळपट्टी चालूच आहे. महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहे, प्रशासक नेमलेला आहे. कमिशनरला डायरेक्ट फोन येतो, एवढे पैसे सँक्शन करा, एवढे कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढा, आणि त्या पद्धतीने चाललेलं आहे. 100% तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारू शकता. तुम्ही सत्तेत ते बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपलं जे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, त्यातल्या सुरुवातीपासून तुम्ही बघत आलात की कुणालाही कधीही कुठेही रक्ताची जर गरज भासली तर सर्वात अगोदर आठवण येते ते शिवसेनेच्या शाखेची आठवण येते. आणखीन असे जे नागरिक आहेत ज्यांना रक्ताची गरज लागते किंवा असे रुग्ण असतात, तर खऱ्या अर्थाने ही एक आपण समाजसेवाच करत आहोत. आणि आता तुम्ही बघत आहात प्रत्येक ठिकाणी रक्ताचा तुटवडा तर आपल्याला भासतच असतो, पण त्या माध्यमातून जर आपल्याकडनं जर काही छोटंसं एक हातभार लागला, त्यासाठी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणखीन ह्याचा लाभ परिसरातीलच असं नव्हे तर बाहेरूनसुद्धा जे ओळखीचे असतात, परिसराच्या बाहेरचे जे आपल्या विभागाच्या बाहेरचे असतील ते देखील ओळखीचे असतात, ते देखील ह्याचा लाभ घेतात. ताई, बाळासाहेबांची शिकवण होती की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण. शिवसैनिक नेहमी तत्पर असतात, काही असू तर मुंबईच्या असतात, कुठलंही काम असू तर त्यामुळे सुरुवातीलाच म्हणाली रक्तदान शिबिर आहे, सुरुवात केलीच मुळात शिवसेनेने. बाळासाहेबांचे जे ब्रीदवाक्य तुम्ही आता जसं म्हणालात 80% समाजकारण 20% राजकारण, त्या माध्यमातूनच आहे. रक्तदान शिबिर असू दे, आरोग्य शिबिर असू दे, वेगवेगळ्या स्पर्धा असू दे, हे सगळं सर्व आपण शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो. त्याचाच भाग हे रक्तदान शिबिर आहे. आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असंच आपण म्हणतो. रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी चेंबूर अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आमचे सन्माननीय विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांबरोबर नागरिकांनी पण या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आणि खूप मोठ्या संख्येने हा रक्तदान शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या ठिकाणी जेवढे पण रक्तदाते आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आणि विभाग क्रमांक 9च्या वतीने प्रमोद शिंदे विभाग प्रमुख यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. शिवसेना ही विचारधारेवर चालणारी संघटना आहे. सन्माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला बाळकडू दिलेला आहे, त्यांच्या विचारांनी आम्ही हे जे कार्यक्रम आयोजित करत असतो, जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच ध्येय धोरणं आम्ही घेऊन समाजात काम करत असतो. आणि त्याचाच हा एक उपक्रम म्हणून लोकांची जी गरज आहे ती लक्षात घेऊन शिवसेना संघटना ही प्रत्येक वेळी ज्या गरजा असतात त्याप्रमाणे काम करत असतं. आज आम्हाला काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं की आपल्या या विभागात रक्ताचा तुटवडा आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि हा रक्ताचा तुटवडा आज ह्या इथे भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री
उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आणि विभाग संघटिका पद्माताई शिंदे यांच्या सूचनेनुसार आज इथे भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या रक्तदान शिबिराला आमचा चेंबूर असून दे, अणुशक्तीनगर असून दे, दोन्ही विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कसे रक्तदाते इथे घेऊन येता येईल याचा पूर्ण प्रयत्न केला। कारण की रक्त हे सर्वात मोठं रक्तदान म्हणजे सर्वात मोठं श्रेष्ठदान आहे आणि आमच्या बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की रक्तदान हेच आपलं जेव्हा गरजू जे रुग्ण असतात त्यांना रक्ताची जेव्हा आवश्यकता असते तेव्हा नेहमी आमचे शिवसैनिक हे सर्वात पुढे असतात। आणि त्याचंच एक तुम्हाला उदाहरण देतो की मीही स्वतः शिवसेना शाखा क्रमांक 144चा मी शाखाप्रमुख आहे। माझ्याही शाखेमध्ये माझ्या विभागातले अनेक लोक येतात की आम्हाला रक्ताची जरूरत आहे। मग आम्ही तेव्हा कुठेही पक्ष बघत नाही, कोण आहे काय तो बघत नाही, आम्ही फक्त त्या माणसाला कशी मदत पोचवता येईल त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो। आणि पल्लवी जी आपली शताब्दी हॉस्पिटलमध्ये जी ब्लड बँक आहे नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात। मी दरवर्षी नवरात्र मंडळ आहे आमचं तेव्हाही मी करत असतो आणि भरपूर असं आम्ही लोकांना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल ती आम्ही मदत करत असतो। प्रथम सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आज विभाग क्रमांक 9च्या वतीने सन्माननीय विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब आणि आमच्या पद्माताई आणि सर्व महिला, आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे आमच्या विभाग प्रमुखांनी आणि चांगल्या पद्धतीने सर्वांचा प्रतिसाद आहे। विभागामध्ये रक्ताचा तुटवडा झाला का प्रत्येक पेशंटला रक्ताची गरज लागते आणि कधी हॉस्पिटलला उपलब्ध असतं, कधी माणसं देखील उपलब्ध नसतात। तर ह्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून संघटनेच्या स्थापनापासून आम्ही रक्तदान शिबिर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करतो। बाळासाहेबांनी आम्हाला तसं बाळकडू दिलेलं आहे, त्यांनी तसं शिकवलेलं आहे आणि आज त्याच पद्धतीने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे रक्तदान शिबिर आयोजित केले। सगळ्यांना आवाहन करतो का आज हे शिबिर झालेलं आहे तर ज्यांना रक्तदान करायचं त्यांनी येऊन इथे नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि मी एक पदाधिकारी, मी स्वतः रक्तदान केलेलं आहे आज। कारण आम्ही पूर्वापारपासून रक्तदान हे करत आलेलं श्रेष्ठदान आहे आणि सर्वांना त्याचा उपयोग व्हावा, सर्वांना जीवनदानात आमचं सहभाग मिळावा हीच इच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आदरणीय आपले खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाने आणि आपले लाडके विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम विभाग क्रमांक 9चा चालू आहे। उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विभागातील सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व नागरिक याच्यात खूप मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्याला माहीतच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नेहमी प्रत्येक वेळेला ज्या समाजोपयोगी कार्यक्रम असतात त्याच्यासाठी अग्रभागी असतो आणि पुढाकाराने असतो। हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे। त्याच वृत्तीप्रमाणे आज हे कार्यक्रम मोठं चालू आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या विभाग प्रमुख साहेबांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी एक चांगली संकल्पना मांडून एक चांगला भव्यदिव्य कार्यक्रम घेतला। साहेब, तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत इच्छुक आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिली 80% समाजकारण 20% राजकारण, पण ह्याच्या पुढे जाऊन सन्माननीय उद्धवजी 100% समाजकारणच करतात। आज आमच्या विभागात आमचे लाडके खासदार शिवसेना नेते अनिल भाऊ देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे कार्यसम्राट विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज विभाग 9मध्ये चेंबूर व अणुशक्ती विधानसभेतर्फे
प्रत्येक शाखेने आहे लोकांनी येऊन रक्तदान देत आहेत. या रक्तदानाला भरपूर उत्कृष्टपणे परिणाम आला आहे. आणि जे बाळासाहेबांना आम्हाला शिकवण दिली 80% समाजकारण, त्याच्यातला हा एक भाग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने नेहमी रक्तदान शिबिर होत असतात. किंबहुना जगात सर्वात जास्त रक्तदान केलेलं गिनीज बुक रेकॉर्डमध्ये या शिवसेना पक्षाचं नाव आहे. खरं तर त्या टायमात शिवसेना पक्ष होता, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आमचा. त्यामुळे सर्वांना तुमच्या माध्यमातून मी माहिती देईन की बाबा रे, एकमेव पक्ष आहे जो 80% समाजकारण करणारा म्हणजे तो आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. म्हणून तुमच्या बघा, बाळासाहेबांनी हे शिकवलं आहे, जो महाराष्ट्राहून देशावर पहिला देश, मग आपला घर, मग आपली दुनियादारी दोस्ती. बाळासाहेबांनी नेहमी शिकवलं पहिला देश. मग ह्या देशात बाळाबळती जात येते, कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण शीख आहे, कोण ईसाई आहे, कोण महार आहे, कोण चांबार, सर्व आहेत, कोण धनगर आहेत. त्यामुळे रक्तदान करताना आणि रक्तदान देताना तर कुठला जात बघत नसतो आम्ही. शेवटी आम्ही हे अनेक वेळा मदत करत असतो. किंबहुना तर मी जाऊन सांगेन तुम्हाला, 2 दिवसापूर्वी सायन हॉस्पिटलमध्ये ब्लड घेतल्यानंतर ब्लड रिप्लेस करायचा असतो, तर मी स्वतः रिप्लेस दिलं ब्लड. कारण का आता काही ठिकाणी ब्लड बॅग घेत नाही, त्याला मॅन लागतो, डोनर लागतो स्वतः. त्यामुळे मी स्वतः 2 दिवसापूर्वी ब्लड दिलं सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन. हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवून दिली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. विभाग क्रमांक 9चे विभाग प्रमुख माननीय श्री प्रमोद शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलेलं आहे. माननीय खासदार अनिल देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपलं प्रमोद शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग क्रमांक 9चा हा रक्तदान शिबिर घेण्यात आला आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदात्यांना खरोखर मी धन्यवाद देईल. कारण प्रत्येकजण आपण जो हा रक्त देतो तो कोणाच्या, कुठल्या गरिबाच्या, कुठल्या जातीच्या, धर्माच्या, कुठल्या पक्षाच्या, पार्टीच्या, कुठल्याही लोकांना उपयोगी पडतो हे आपल्याला माहीत नाही. पण मी धन्यवाद या पक्षाच्या लोकांना देईल. कारण का की अभिमान आहे या पक्षाच्या लोकांना की हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जो आहे एक निष्ठेचा पक्ष आहे. आणि हाच पक्ष जो आहे तो सर्वांच्या सुखादुःखाला उपयोगी पडतो. लोकांचं काही समस्या असो, कोणाचं गटाराचं असो, संडासाचं असो, गल्लीचं असेल, काहीही असेल, कोणाचं सुख असो, दुःख असो, मयत असो, RTO असो, पोलीस स्टेशन असो, कोणतंही काम असो, ते फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचीच लोक करू शकतात. आणि मी ह्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या पक्षाच्या लोकांच्या वतीने जी लोक रक्तदाते आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो की ते आवडीने येतात आणि रक्तदान करतात. आणि हे काम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्ष करू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.